आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी भाग 5. प्रियांकाचे आईवडील मायाळू, सालस आणि कर्तव्यदक्ष होते. आपली मुलगी प्रियांका शिक्षण घेऊन कार्यक्षम व्हावी असे त्यांना वाटत होते. प्रियांकाकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. अवीचे वडील भगवानराव कराडात PWD खात्यात नोकरी करत होते. ते इमाने इतबारे नोकरी करण्यात रममाण होते. आपल्या मुलाचे शिक्षणासाठी ते जागृत होते. मलकापूर हे त्यांचे गाव. कराडपासून 4 किलोमीटर अंतरावर वसलेले. भगवानराव धार्मिक वृत्तीचे होते. नित्य नियमाने दररोज सकाळी देवपूजा करायचे. पंढरपूरला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला वारीला जायचे. त्यांची महिन्याची वारी कधी चुकली नाही. चातुर्मासात आपल्या घरी धार्मिक पोथीचे पारायण करायचे. मोठ्या प्रेमाने पोथी श्रवण करायचे. पोथी नुसती श्रवण करून थांबायचे नाहीत, तर श्रवण केलेल्या विषयाचे मनन करायचे आणि मनन केल्यावर त्याचे स्पष्टीकरण शोधायचे, इतरांना सांगायचे. अवीला आपल्या वडिलांचा अभिमान वाटायचा. आपल्या वडिलांची धार्मिक वृत्ती आवडायची. बाप लेक धार्मिक कथेवर चर्चा करायचे. भगवानरावांनी आपल्या मुलाला कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला पाठविले होते. आपला मुलगा शिक्षण पूर्ण करून आपल्या नोकरीला लागावा. आपला मुलगा शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागावा, त्याने आपल्या कुळाचे नाव वाढवावे, असाच त्याचा सरळ हेतू होता. आणि आपला हेतू पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. मलकापूरला विरोबा देवाचे एक जुनाट मंदिर होते. भगवानरावांनी आपल्या गावातील लोकांना हाताशी धरून त्यांचे मन परिवर्तन करून देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरले. मग त्यांनी देणगी रूपान पैशाची तडजोड करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवाची व्यवस्था पाहण्यासाठी पुजाऱ्यांची व्यवस्था केली. आपल्या भावकीतील एका बुडक्याला 2 वर्षाचा काळ देवाच्या सेवेत घालवण्याचा नियम केला. त्यामुळे नित्य नियमाने देवाची सेवा वाढू लागली. भगवानराव भावकीला नेहमी धरून असायचे. त्यांच्या मनात एक गोष्ट राहून गेली होती. आपल्या गावात टिळ्याचा कार्यक्रम व्हावा असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी टिळ्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. आपल्या मनातील विचार त्यांनी भावकीतल्या लोकांना सांगितला. बऱ्याच लोकांना तो विचार मानवला. टिळ्याचा कार्यक्रम घेण्याबाबत त्यांनी आपल्या मनाचा निर्धार केला आणि भगवानरावाच्या बोलण्याला आपली संमती दर्शविली. आपला संपूर्ण पाठिंबा दिला. मग भगवानरावांनी टिळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. आसपासच्या 40भर गावांना भंडारा पाठविला. 40 गावचे लोक येणार असे गृहीत धरून त्यांची राहण्याची, खाण्याजेवण्याची व्यवस्था कशी करायची याबाबत चर्चा करून काही निर्णय घेतले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नुसते आपल्या भावकीतले नाही, तर सगळ्या गावाने जबाबदारी अंगावर घेतली. त्याकरिता पूर्वनियोजन म्हणून त्यांनी सगळ्या गावाला बिरोबा मंदिरात बोलावून घेतले. आणि त्या सगळ्या लोकांना त्यांना आग्रहाने बोलविण्याचा आपल्या मनातील हेतू सांगितला. सगळ्या गावाने भगवानरावांची कल्पना उचलून धरली. सगळ्या लोकांनी भगवानरावांना साथ देण्याचे मान्य केले. जेवण वाढण्यासाठी आणि नियोजित कार्यक्रम घेण्यासाठी 4 एकर शेतात भव्य मंडप उभारण्यात आला होता. माईकवरून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. छोटे कार्यक्रम देवालयाच्या प्रांगणात घेण्याची व्यवस्था केली होती. परगावाहून आलेली धनगर समाजातील मंडळे ढोलाच्या तालावर
गजानृत्यासारखे वेगवेगळे अनेक कार्यक्रम करून आपल्या कलेचे प्रदर्शन करीत होती. कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची, विशेष करून युवा मंडळींची गर्दी होत होती. होता होता टिळ्याच्या कार्यक्रमाचा मुख्य दिवस उजाडला. पहाटेपासूनच बकरी कापायला सुरुवात झाली. 10 वाजेपर्यंत सुमारे 200 बकऱ्यांची कत्तल करण्यात आली. कायली चुलाण्यावर चढवण्यात आल्या. कायलीतील बकऱ्यांचे मटण रटरटू लागले. मटणाचा खमंग वास नाकाला झोंबत होता. इकडे बिरोबाच्या मंदिरासमोर गजानृत्य आणि धनगरी ओव्यांचा कार्यक्रम रंगात आला होता. नंतर यथोचित धार्मिक विधी उरकून घेतल्यावर देवरशाच्या हातात मानाचे कंकण घालण्यात आले. लोकांची बक्कळ गर्दी झालेली. कुणाचे कुणाला काही कळत नव्हते. माईकवरून सूचना देण्यात येत होत्या, त्या मात्र सगळ्यांना ऐकू येत होत्या. 12च्या सुमाराला बिरोबा देवाची आरती करून कायलीत शिजवलेल्या मटणाचा नैवेद्य दाखविला. देवाच्या आरतीला 200च्या वर ढोल वाजत होते. ढोलाच्या आवाजाने सगळे मलकापूर दुमदुमून गेले. 2च्या सुमारास जेवणाच्या पंक्ती पडल्या. 2 एकर मोकळ्या रानात जेवणाच्या पंक्ती उठविण्यासाठी मंडप घालण्यात आला होता. मंडप भरून जेवणासाठी माणसांच्या पंक्ती पडल्या. वाढपी चपळतेने वाढण्याचे काम करीत होते. सगळे व्यवस्थित वाढून झाल्यावर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा मोठ्याने गजर झाला आणि माणसं जेवायला बसली. रसा भुरकण्याचे फुर्र फुर्र आवाज होत होते. अविनाशही जेवणाच्या पंक्तीत वाढण्याचे काम करीत होता. माणसं पोट भरून मटणाचे जेवण खात होते. वाढपी आग्रह करून जेवण वाढण्याचे काम करीत होते. टिळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण एक मोठे पुण्यकर्म करीत आहोत असे समजून जेवणारी मंडळी रसा भुरकत पोटभर जेवत होती. पोटभर जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर देत जेवणारा भक्तजण ताटावरून उठत होते. अशा जेवणाच्या भक्तजणांच्या पंक्तीवर पंक्ती पडत होत्या. सायंकाळचे 6 वाजेपर्यंत भक्तांच्या जेवणासाठी पंक्ती पडत होत्या. रात्रीला बिरोबा मंदिराच्या प्रांगणात ओव्याचे कार्यक्रम सुरू झाले. ढोल कैताळाच्या तालावर धनगरी ओव्या श्रोत्यांचे मनोरंजन करीत होत्या. प्रत्येक गावातील ओवीकारांनी कार्यक्रमात आपली हजेरी लावली. सर्व ओवीकारात आष्ट्याचे ओवीकार सरस ठरले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानाची चांदीची भली मोठी ढाल प्रदान करण्यात आली. पहाटे 5 वाजेपर्यंत धनगरी ओव्यांचा कार्यक्रम चालूच होता. दुसरे दिवशी सकाळी 11 वाजता भोजनाचा कार्यक्रम उरकल्यावर वैक होऊन भंडारा फोडण्यात आला. परगावच्या लोकांची मानपान करून परतीच्या प्रवासासाठी पैसे देऊन पाठवणी करण्यात आली. प्रकरण 5 येथे समाप्त. आक्रोश. विलास गोरे.